काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आज दिल्लीतल्या किसान मार्चमध्ये हजेरी लावली आणि मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली। आज हिंदुस्तान के सामने दो बड़े मुद्दे हैं। एक मुद्दा हिंदुस्तान के किसान के भविष्य का मुद्दा और दूसरा हिंदुस्तान के युवाओं का रोजगार का मुद्दा। ये दो मुद्दे हिंदुस्तान के सामने हैं और लड़ाई है तो युवाओं और किसानों के भविष्य की लड़ाई है। पिछले 4.5 साल में नरेंद्र मोदी जी ने, बीजेपी ने 3.5 लाख करोड़ रुपए हिंदुस्तान के 15 सबसे अमीर लोगों का कर्जा माफ किया है। दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आज शेतकरी मार्चमध्ये येऊन मोदी सरकारवर टीका केली। देश का किसान दुखी हो, जिस देश का किसान खुद भूखमरी का शिकार हो, ऐसा देश कभी भी प्रगति नहीं कर सकता। दोस्तों, लाल बहादुर शास्त्री जी ने नारा दिया था, जय जवान जय किसान। आज बड़े दुख की बात है कि बॉर्डर पे जवान दुखी है और खेतों में किसान दुखी है। आप सब लोगों को पूरे देश भर के कोने कोने से हजारों मील चल के दिल्ली में अपनी मांगों के लिए यहां पे प्रदर्शन करने के लिए आना पड़ा। ये बेहद दुख की बात है। भारतीय जनता पार्टी ने पिछले चुनाव के पहले किसानों को जितने वादे किए थे, उन सारे वादों से भारतीय जनता पार्टी मुकर गई। सबसे बड़ा वादा इनका था कि स्वामीनाथन रिपोर्ट लागू करेंगे, किसानों को 100 रुपए पे 50 रुपए मुनाफा देंगे। अगर 100 रुपए लागत आती है तो उसकी 150 रुपए कीमत होगी, 50 रुपए मुनाफा देंगे। कहा था कि नहीं कहा था नरेंद्र मोदी जी ने? पूरे देश भर के अंदर घूम घूम के कहा था उन्होंने। दोस्तों, दुख की बात यह है कि अब सुप्रीम कोर्ट में भाजपा की केंद्र सरकार ने एफिडेविट दायर किया है, हलफनामा दिया है, वचन पत्र दिया है कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में, कि हम स्वामीनाथन आयोग लागू नहीं कर सकते। इससे बड़ा धोखा नहीं हो सकता। कोई सरकार इतना खुलेआम धोखा नहीं दे सकती। प्रधानमंत्री मोदी जी ने किसानों की पीठ में छुरा घोपा है। दोस्तों, तेव्हा दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या निमित्ताने विरोधक सुद्धा सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। याबद्दल सगळ्या सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। एक छोटासा ब्रेक आपण घेतोय। ब्रेक नंतर शेती जगतातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय अन्नदाता आणि आता आपण बघूयात एक यशोगाथा। यवतमाळ हा जिल्हा संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध म्हणायला लागेल। जिल्ह्यात बचत गटाच्या महिलांनी घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश देत गोड्या पाण्यातल्या मत्स्यपालनाचा एक अनोखा व्यवसाय थाटलाय। गटाच्या माध्यमातून पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन करत त्यांनी जीवाचं रान केलंय आणि त्याला फळ सुद्धा मिळालंय। यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या येकलारा गावात महिलांचा एक बचत गट अतिशय अनोखं काम करतो। बंदिस्त मच्छीपालनात त्यांनी आघाडी घेतली आहे। या महिलांनी गाव तलावात बचत गटाच्या माध्यमातून पिंजऱ्यातलं मत्स्यपालन सुरू केलंय। आज गावातले 14 महिला बचत गट एकत्रितपणे हे काम करतायत। 10 वाजेवरी पूर्ण कामाची आवरसावर करून शेतामध्ये जावं लागत होतं। नंतर 5 वाजेवरी उन्हातानात राहावं लागत होतं। तर असे आम्हाला दिवसातून 100 रुपये मजुरी मिळत होती। तर आता आम्ही असं ग्रामसंघाच्या महिलांनी ठरवलं की बा आपल्या गावचा तलाव आहे तर आपण ग्रामसंघामध्ये आपण तलाव घ्यावं आणि व्यवसाय चालू करावं। म्हणजे आपले जे ग्रामसंघामध्ये जेवढे
जेवढे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाचा याच्यामध्ये सहभाग होईल आणि आपल्या प्रपंचामध्ये पण त्याचा हातभार होईल, थोडंसं उत्पन्नात वाढ होईल आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये. या महिलांनी गावातला तलाव भाड्यानं घेतला आणि त्यात मत्स्यसंवर्धन विभागाच्या मदतीनं मत्स्यशेती सुरू केली. जवळपास 250 हेक्टरमध्ये असलेल्या या तलावात महिलांनी 4 पिंजरे तयार केलेत. या प्रत्येक पिंजऱ्यात 2 लाख मत्स्यबीज सोडण्यात आलंय, तर तलावामध्ये वेगळं 3 लाख मत्स्यबीज सोडण्यात आलंय. माझ्या ग्रामसंघाचे नाव नवनिर्माण आहे, त्यामध्ये मी विवोएचे काम पाहते आणि माझ्या समूहामध्ये ज्या 14 महिला आहे त्या 14 महिलाचा या केज कल्चर मागे सपोर्टिंग आहे आणि माझ्या ग्रामसंघामध्ये 11 समूह जोडलेले आहे. तसंच आमच्या 11 समूहातील जेवढ्या महिला आहे त्यांचा या केज कल्चर मागे सपोर्ट आहे. जवळपास 140 महिला आहे आणि 50-60 महिलांचा संसार चांगल्या प्रकारे चालला आहे. या महिलांनी तलावात टाकलेलं मत्स्यबीज आता जवळपास 40 दिवसांचं झालंय. हे मत्स्यबीज आता विक्रीसाठी तयार झालं असून यातून महिलांच्या या 14 गटांना अंदाजे 40 लाखांचं मत्स्य उत्पादन मिळू शकतं. याची प्रोजेक्ट कास्ट आहे 9 लाख रुपयाची. याच्याबरोबर आतापर्यंत झालेला खर्च आहे 5.5 लाख रुपयाचा आहे आणि 5.5 लाख रुपयाच्या लागतमध्ये या तलावामध्ये 3 लाख बाहेर आणि 2 लाख केजच्या अंतर्गत मासोळ्या सोडण्यात आलेल्या आहे. सरासरी 50 रुपये किलो जरी पकडलं तर याचं उत्पन्न 1 लाख जरी शिल्लक राहिले 1 ते 2 लाख तर 20 लाखापर्यंत मिनिमम आणि जास्तीत जास्त 40 ते 60 लाख रुपये लागत मूल्याच्या 10 पटीनं जास्त उत्पन्न या महिलांना मिळेल. म्हणजे साधारणतः एका कुटुंबाच्याकडे 25,000 रुपयापर्यंत त्यांना प्रॉफिट मिळेल एक कुटुंबाला मिनिमम. आणि महिलांना हे पहिलं वर्ष आहे, पुढच्या वर्षी याच्यात अजून प्रगती होईल. यांना बघून आजूबाजूच्या गावाचेही महिला केज कल्चर आणि मत्स्य व्यवसायाकडे वळलेला आहे. सध्या या गावातल्या महिलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. मत्स्य विभागानं दिलेली तांत्रिक मदत आणि आत्मविश्वास यामुळे त्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आहे. तसंच नफ्याची शाश्वती वाढली आहे. अंदाजे 70 महिलांना त्यांच्या कष्टाचं फळ यंदा लाखांच्या घरात मिळणार आहे. प्रत्येक महिलेला किमान 40 ते 50 हजारांचा नफा मिळणं शक्य आहे. शेतातलं काम करून या महिलांनी उत्तमपणे मत्स्यपालन केल्यानं त्यांचं अर्थकारण जास्त शाश्वत झालंय. 1.5 एकर शेती आहे. शेतीमध्ये कापूस पिकवते मी आणि तुरी पिकते. मी निंदाला पण जाते शेतामध्ये. परत आज जेव्हा आता हा कार्यक्रम आहे इथे असं माहिती पडलं तर आम्ही इथं व्हिजिटसाठी आलो. तर या कार्यक्रमामधून म्हणजे इथचा जे महिला व्यवसाय करतात तर आम्हाला असं वाटते का या महिला जसा व्यवसाय करतात त्याच्यामुळे आम्हाला वाटते का माझ्या गावामध्ये सुद्धा महिलांना आम्ही तयार करून असाच व्यवसाय आमच्या गावामध्ये करावं असं वाटते आम्हाला. येकलारा गावातल्या महिलांनी शेतीतून होणाऱ्या मोजक्या उत्पन्नाच्या संकटावर या पद्धतीनं मात केली. त्यांनी बंदिस्त पिंजरा, मत्स्य संगोपन यासारख्या सगळ्या गोष्टी नव्यानं शिकून घेतल्या आणि त्या लागलीच राबवल्या देखील. त्यामुळे यंदा पहिल्याच वर्षी त्यांना यशाची चव चाखता येणार आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. आपलं रोजचं काम करताना देखील 4 पैसे मिळवणं सोपं आहे. फक्त त्यासाठी वेगळी वाट निवडणं गरजेचं आहे. या महिलांनी केलं म्हणून त्यांना त्याचं फळही मिळालं.